स्माइल वेलकम. आजच्या डे 6च्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कुणाकुणाला प्रश्न पडलो मॅडम रोज स्माइलनी का बरं सुरुवात करतात म्हणून? स्माइल, कारण जी स्माइल आपल्याला पाहिजे आहे ती इनर स्माइल वर आपल्याला वर्क करायचं. इनर स्माइल म्हणजे काय? फक्त कुणाला तरी आलं, ओळखीचं आलं आणि बाजूला होऊन जातो आपण. असं करतो की नाही? आजकाल आपण स्माइलच देतो की बस कोणी ओळखीचा आला, एक स्माइल दिली, जबरदस्तीने दिलेली, आणि आपण पुढे जातो. आवाज येतोय का? इकडे एक मेसेज आला आवाज येत नाही म्हणून. इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके. तुमचं नेटवर्क चेक करा, बाकीच्यांना आवाज येत आहे. आता मी पहिले चॅटबॉक्स तिकडे बंद करते म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. ओके. सो स्माइल या 10 दिवसांचा आपला प्रयत्न हाच आहे. डे 6 आहे, अजून 4 दिवस बाकी आहे. तर आपल्याला पण फ्रायडेला आपलं सेशन होणार आहे. फ्रायडेला आपला जास्ती वेळ सेशन राहील. तुमच्या शेवटचा हँडरेज होईपर्यंत आपण घेऊ. पण मी थोडं शनिवारी किंवा शुक्रवारी आउट ऑफ स्टेशन राहणार आहे. तर शुक्रवारचा म्हणून आपण आज सॅटर्डे, नाही तर आपल्या क्लासला नेहमी शनिवार रविवार सुट्टी असते. पण आज शनिवार असून क्लास घेण्याचं कारण काय आहे की नेक्स्ट सॅटर्डेला मी बाहेर आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला शक्य होणार नाही की शनिवारी आपण निवांतपणे बसू. शक्य झालं तर आपण फ्रायडेलाच आपले क्वेश्चन आन्सर सेशन आपण कम्प्लीट करणार आहे, कारण आपलं समजावून सांगण्याचे फक्त 4 सेशन आता बाकी राहिलेले आहेत, म्हणजे आजचं पकडून 5. सो वेलकम. आज जी सकाळी आपण एनर्जी घेतली आहे, ऍक्टिव्हेट केलेली आहे, सगळ्यांनी पाणी आणून ठेवून द्या आजूबाजूला. मी तुम्हाला आज असा एनर्जीचा अनुभव करवणार आहे थोडी देर में की तुम्ही व्हॉट इज रेकी आणि रेकीची एनर्जी काय असते प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करू शकाल. सो तयार आहात सगळे? सकाळी जेवढे हजर होते त्याच्यापेक्षा कमी आहेत सध्या क्लासमध्ये. ओके, सो रेडी? लवकर. चलो, एक ग्लास पाणी आणून ठेवून द्या. आज आपण अन्न पाण्याला चार्ज करायला पण शिकणार आहे, कारण तुमच्या शब्दांनी पाण्याची चव कशी बदलते याचा सुंदर अनुभव आपण एक्सपिरियन्स करणार आहे. ओके, 2 ग्लास पाणी सांगून द्या तुमच्यासाठी. तर एक सुंदर अनुभव आपण घेणार आहे. अन्न आणि पाण्याला चार्ज करण्याचा टेक्निक आपण शिकणार आहोत. सो मेरे साथ रेडी हो जाइए. अगर अभी वीडियो ऑन रखोगे तर सकाळच्या एनर्जी आणि आत्ताच्या एनर्जी कनेक्ट होऊन तुम्ही खूप सुंदर अनुभव करू शकणार आहे. पायाखाली काहीतरी आसन घेऊन घ्या. विदाऊट एनी आसन आपल्याला प्रॅक्टिस करायची नाही, सांगते तिला. ओके, सो रेडी? सगळेजण हेडफोन काढायचे. ऋतुजा मॅडम, ऍक्टिव्हेशन साठी हेडफोन काढा. शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज. ओके, चलो. आता मी रेकीची प्रार्थना सांगते. रेकीची प्रार्थना करून आपण या ऊर्जांना स्वीकार करण्याचा आज सुरुवात करतो आहे. आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने आजपासून या ऊर्जा आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी स्पर्शाच्या माध्यमातून यूज करू शकणार आहे. रेकीची जी ही ऊर्जा आहे 10% ऊर्जा आहे लेवल 1 ची.
नंतर सेकंड लेवलमध्ये ही ऊर्जा 40% आणि मास्टर लेवलमध्ये ही ऊर्जा 100% होत असते. तर आज आपण जो अनुभव घेणार आहे, या जो काही तुम्हाला अनुभव येणार आहे, हा सुंदर 10% ऊर्जांचाच अनुभव आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. थोडं एक घोट पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. तुम्ही घेतलाय ना? एकच घोट घ्या, कारण नंतर आपण पाण्याची चव म्हणजे पाण्याला चार्ज करणार आहे. सो माझ्यासोबत प्रार्थना करायची आहे दिव्य रेकी शक्तीची. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. डावा हात खाली, उजवा हात वर, हाताचा कप शेप. आणि 21 वेळा प्रार्थना करायची आहे. अंदाजे मोजत बसू नका. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज म्हणजे आपण ऊर्जांना चार्ज करतोय, हील म्हणजे उपचाराची ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट करतोय, आणि प्रोटेक्शन सुद्धा आपण स्वतःला देतो आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हळूवार घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. महादेव सर, बोटांमध्ये गॅप नकोय, बोट जोडलेली ठेवायची आहे. हाताचा कप शेप. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हळूवार घ्या, हळूवार. फास्ट होत आहे महादेव सर. स्लोली. तुमच्या दोन हातांमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड, एक एनर्जीचा फ्लो तुम्ही अनुभव करू शकणार आहे. कुणाकुणाला जाणवत आहे त्यांनी फक्त थंबनी, असा व्हिडिओ ऑन आहे, त्यांनी फक्त थंब दाखवायचं आहे. ओके, ग्रेट. 21 वेळा त्या एनर्जीला फील करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 चार्ज, हील, मनातल्या मनात म्हणायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. जाणवत आहे का दोन हातांच्या मध्ये काहीतरी आल्यासारखं? येस. आता उजवा हात खाली, डावा हात वर, आणि सेम ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 उलट होत आहे तुमचं, असं जाईल वर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 आता डाव्या हाताची मूठ बांधायची आहे आणि हात मांडीवर ठेवायचा. उजव्या हाताने इथे घड्याळीच्या दिशेने क्लॉकवाईज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. इथे आपल्याला आपल्या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा.
Charge, heal, and protect my seven chakra. 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 चार्ज, heal, and protect my seven chakra. आणि नाभीच्या समोर आता काय करायचं, नाभीच्या समोर कसं करायचंय, थांबा मी उभं राहून दाखवते तुम्हाला. नाभीच्या समोर आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे, तर क्लॉकवाईज टच करायचं नाहीये. हा हाताची मूठ बांधलेलीच आहे. चार्ज, हिल अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रावर नेवल चक्रा बसूनच करायचं, फक्त तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी उभं राहिलेली आहे. चार्ज, हिल अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, heal and protect my नाभी चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, heal and protect my नाभी चक्रा और नेवल चक्रा असं 21 टाइम्स करायचं आहे. चार्ज, heal and protect my नाभी चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, heal and protect my नाभी चक्रा और नेवल चक्रा. काही एकदा म्हणायचं, नाभी चक्र म्हणा किंवा नेवल चक्र म्हणा, दोन्ही सेम आहे. चार्ज, heal and protect my नाभी चक्रा. चार्ज, heal and protect my नाभी चक्रा. आपल्या सगळ्या नाड्या इथे येऊन थांबतात. जन्माची सुरुवात सगळी एनर्जी आपल्या नाभीमध्ये ऍक्टिव्हेट झालेली असते, म्हणून आपण जेव्हा या ऊर्जांना ऍक्टिव्हेट करतो तेव्हा नेव्हल चक्राला ऍक्टिव्हेट करतो. आणि नाभी चक्राच्या ऍक्टिव्हेशन नंतर दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवायचे आहेत. मूठ उघडायची आहे, दोन्ही हात हृदय चक्रासमोर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. बघा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 आता आपण एनर्जी बॉल क्रिएट करणार आहे एक, आणि तो त्याच्याने आपण आपली एनर्जी ऍक्टिव्हेट करणार आहे. सगळ्यांनी हँड रब करायचे आहेत. दोन्ही हँड रब करायचे आहेत. एक एनर्जी बॉल तयार करायचा. बघा, दोन्ही हातांमध्ये तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. हात जवळ दूर करा, बोट जोडलेले, आणि एक मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला तुमच्या हातांमध्ये दिसेल. काहीतरी चुंबकीय ऊर्जा, एक व्हायब्रेशन्स, एक एनर्जी तुमच्या हातांमध्ये एक्सपिरियन्स करणार आहे. ही प्रॅक्टिस तुम्ही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पण करू शकणार आहे, ज्या लोकांना पॉसिबल नाहीये. एनर्जी फील्ड जाणवते आता. ह्या जी आपण एनर्जी जाणवली का, हातामध्ये काहीतरी मॅग्नेटिक एनर्जी आहे, दिस इज द एनर्जी. ही रेकीची एनर्जी आहे, जी तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव करू शकून राहिलेले आहे. या एनर्जीला असं उचलायचं आहे आणि क्राऊन चक्रामध्ये टाकायचं आहे. आणि आता डोळे बंद करून व्हायब्रेशन्स अनुभवत हे दोन्ही हात मांडीवर ठेवून द्या, तळहात आकाशाकडे, आणि डोळे बंद ठेवा काही वेळ. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आज ऍक्टिव्हेट होणार. डोळे बंद आणि दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्र आणि क्राऊन चक्राच्या रिलेटेड कुठेही काही शारीरिक लेवलचा त्रास असेल, आज तो हील होतो आहे. या ऊर्जांना सहजतेने स्वीकार करा. जिथेही शरीर लेवलवर तणाव आहे, त्या तणावापर्यंत या ऊर्जांना पोचताना बघा.
डोक्यापासनं पायापर्यंत जिथेही काही वेदना असतील, काही शारीरिक समस्या असतील, त्या समस्येच्या ठिकाणी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा पोहोचते आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या त्या पेनफुल एरियामध्ये पोचताना बघा. आणि दोन्ही हात आता त्या जिथे तुम्हाला शारीरिक त्रास आहे त्या तिथे ठेवा. दोन्ही हात रब करून जिथेही तुम्हाला शारीरिक वेदना आहे, त्रास आहे, त्या ठिकाणी ठेवा. ही अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या हातातनं प्रवाहित होत आहे आणि तुमच्या त्या शारीरिक व्याधींना दिव्य उपचार प्रदान करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या जिथेही तुम्हाला शारीरिक व्याधी आहे तिथे पोहोचत आहे. मानसिक तणाव असेल तिथे हात, डोक्यावर हात ठेवा. शरीरामध्ये जिथेही तुम्हाला वेदनांचे कारण आहे तिथे तुम्ही स्पर्श करा. एक 2 ते 3 मिनिटं याच पद्धतीने स्पर्श करा. हातातून सुरू होणाऱ्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हात ठेवायचा आहे. हे हात ठेवलेले असताना कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला काहीतरी मॅग्नेटिक फील्ड जाणवेल, काहीतरी तुमच्या हातातून निघून तुमच्या त्या शारीरिक दुखण्यांवर पोहोचत आहे. त्या ऊर्जांचा, त्या स्पंदनांचा अनुभव तुम्ही घेणार आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. दिव्य उपचार प्रदान करत आहे. यू कॅन फील द एनर्जी. तुम्ही ही दिव्य ऊर्जा फील करू शकता. हात सध्या एकाच पार्टवर ठेवायचा आहे. नंतर आपण एक एक पार्ट कव्हर करू, पण सध्या आपल्याला या पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये एकाच ठिकाणी हात ठेवा, जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदना आणि या उपचाराला अनुभव करू शकाल. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. हातातून निर्माण होणार, कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला व्हायब्रेशन जाणवतील. प्रत्येकाच्या शारीरिक प्रवृत्तीनुसार आणि एनर्जीनुसार जाणवणाऱ्या एनर्जी या भिन्न असतील. एक्सपिरियन्स द एनर्जी, एक्सपिरियन्स द एनर्जी, एक्सपिरियन्स द एनर्जी. त्या एनर्जीला अनुभव करायचा आहे. एनर्जीला अनुभव करायचा आहे. अनुभव करायचा आहे. रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स. आणि हळूवार डोळे उघडायचे आहेत. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. कुणाकुणाचे 5-10% दुखणे कमी झाले सांगा या 3 ते 5 मिनिटामध्ये. सचिन सर काय सॉल्व झाला सांगा. माईक ऑन करा सर. माईक माईक बंद आहे तुमचं. बोला सर. हॅलो. हा हा माझी पाठ दुखते असं सरळ बसल्यानंतर. हम्म. पाठ लागून असते ती आता. तर आताही मी जेव्हा ते करत असताना पाठ दुखत होती माझी, म्हणून मग मी असं हात सरळ तिकडेच घेऊन गेलो. पण अगदी आता अगदी रिलॅक्स झालं, म्हणजे ऍटलीस्ट 80% रिलॅक्स झालं तेवढ्या वेळा. व्हेरी गुड. आता उरलेले 20% मी आता पुढच्या 2 मिनिटात करते, ठीक आहे. तुमचा चेहरा पूर्ण दिसत नाहीये स्क्रीनवर, चेहरा येऊ द्या. सॉरी. बाकीच्यांनी पण आपल्या दुखण्यांवर फोकस करायचं. पुढच्या क्षणा जे 3 ते 4 मिनिटांमध्ये पुढच्या तुमचे दुखणे बऱ्या पद्धती चांगल्या पद्धतीने कमी होतील. Just wait. ओके, डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर.
येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्राने ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. प्रत्येकाने एक काम करायचं आहे आता, जिथेही तुम्हाला वेदना आहेत, दोन्ही हात रब करून फक्त तिथे हात ठेवा. जेही शरीर, एकच भाग, बरं 10 वेळा हात नका बदलू. कुठलंही एकच दुखणं आपण कमी करणार आहे आता. ठीक आहे. दोन्ही हात रब करा. आणि हात जिथे तुम्हाला वेदना आहे त्या वेदनांच्या जागी ठेवा. डोळे हलके बंद. आता मी 10 ते 1चं काउंटिंग करते आहे. त्या 10च्या 1च्या काउंटिंग मधनं तुमच्या शरीरातले ते सगळे दुखणे, डोळे बंद ठेवा, फक्त व्हायब्रेशन एक्सपिरियन्स करताना डोळे उघडे ठेवू नका. 10 ते 1च्या काउंटिंग मध्ये तुमच्या शरीरावरील जेही दुखणे आहे ते बाहेर पडणार आहे. 1. तुमच्या त्या सगळ्या वेदनांचं लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतरित होत आहे. 10. तुमच्या सगळ्या दुखण्यांचं लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतर होत आहे. 9. सगळं लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतरित होत आहे. 8. लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतर होत आहे. 7. तो सगळा पेन तुमच्या शरीरातून कायम स्वरूपी निघून जातोय. 6. कायम स्वरूपी निघून जातोय. कायम स्वरूपी निघून जातोय. 5. आता तुमच्या शरीरातील त्या पेनची वाफ झालेली आहे आणि तो आकाशाच्या दिशेने वर वर निघून जातोय. 5. पूर्ण आकाशाकडे निघून जातोय. 4. ती वाफ आता ब्रह्मांडामध्ये पोचते आहे, ब्रह्मांडामध्ये पोचते आहे, ब्रह्मांडामध्ये पोचते आहे. 3. ती पूर्ण युनिव्हर्स मध्ये कायमस्वरूपी मिक्स झालेली आहे. 2. त्या निगेटिव्हिटीशी, त्या पेनशी तुमचं नातं परमनंटली डिस्कनेक्ट झालेलं आहे. डिस्कनेक्ट झालंय, डिस्कनेक्ट झालेलं आहे, डिस्कनेक्ट झालेलं आहे. 1. पूर्णपणे डिस्कनेक्ट झालंय, पूर्णपणे डिस्कनेक्ट, पूर्णपणे डिस्कनेक्ट. आणि आता युनिव्हर्स मधनं एक पॉवरफुल सकारात्मक ऊर्जांचा फ्लो तुमच्यापर्यंत येतोय. ब्रह्मांडामधनं एक पॉवरफुल सकारात्मक ऊर्जांचा फ्लो तुमच्यापर्यंत येतोय. ब्रह्मांडामधनं सकारात्मक पॉवरफुल ऊर्जांचा फ्लो तुमच्यापर्यंत येत आहे. आणि ही उपचारक ऊर्जा तुम्ही जिथे हात ठेवलेला आहे तिथे स्प्रेड होत आहे. ही उपचारक ऊर्जा तुम्ही जिथे ज्याही ऑर्गनवर हात ठेवलेला आहे तिथे ऊर्जा स्प्रेड होत आहे. ही ऊर्जा स्प्रेड होत आहे, ऊर्जा स्प्रेड होत आहे, ऊर्जा स्प्रेड होत आहे. आणि दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला संपूर्ण उपचार प्रदान करत आहे, 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 संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. चेहऱ्यावर एक हलकस स्माइल क्रिएट करायचंय. हलकस स्माइल. स्लोली स्लोली कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग अँड कम बॅक. हळूच डोळे उघडायचे आहेत. अँड चेक युअर पेन नाव. पूर्ण नाही गेला, नक्कीच नाही गेला. गेला का? अगदी गेला, नक्कीच गेला, म्हणजे अगदी खोटं बिलकुल निघाला. पुढे येणारही नाही. मॅडम मला थोडा एक वेळ द्याल का? मला एक 2 ऍटलीस्ट 5-10 सेकंद मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे सकाळचा आज. बोला. माझ्या बाबांनी रेकीची दीक्षा घेतली होती हम्म. आणि ती रेकीची प्रॅक्टिस पण करायचे. पण आता पुढे पुढे वयोमानानुसार ते केलं त्यांनी जेवढं सगळं असेल ते. आणि कोरोनामध्ये गेले ते. त्यांची इच्छा होती मी रेकीची दीक्षा घ्यावी म्हणून.
पण त्यावेळेस मी मुंबईला राहत होतो, माझ्या बरेचसे काही हे चालू होते, तर मी ते काही समोर मी नाही कंटिन्यू करू शकलो. मे बी म्हणता येईल वेळ यायला लागते ती. तर आज सकाळी मी दीक्षा घेतली 5 वाजता उठून, आणि मग परत झोप येत होती म्हणून परत झोपून गेलो. मला आज अक्षरशः स्वप्नामध्ये बाबांनी मला मिठी मारली, आणि आणि अक्षरशः मी त्यांचं सगळं, त्यांचा स्मेल एक्सपिरियन्स करत होतो, त्यांचा फील एक्सपिरियन्स करत होतो. आणि अक्षरशः कितीतरी वेळ, म्हणजे मला अजूनही हाताला जाणवतोय त्यांचा फील. खूप छान होतं असं. आज त्यांना समाधान झालं. हा, आज त्यांना बरं वाटलं. म्हणजे मग ते गेल्यानंतर आज म्हणजे त्यांना समाधान वाटलं म्हणून मला आणखी समाधान वाटलं. खूप छान. म्हणजे मला त्यांच्या म्हणजे माझ्या त्या याच्यासाठी करायचंच होतं, पण आता आणखी हुरूप वाटलं की नाही, बाबांसाठी पण, ते बाबांची पण इच्छा आहे, तर ते मला आणखी सपोर्टिंग राहील की मी आणखी पुढे करू. येस. मग ते त्यांची पॉवर्स पण माझ्यापर्यंत पोहोचवतील. नक्की नक्की. आणि हे होतं म्हणजे आपण जसं सेकंड थर्ड लेवलला जातो ना, तर हम्म. त्या कनेक्टिव्हिटी आणि ते खूप वेगळं विश्व आहे. हे तर आपण जस्ट 10 दिवसात सहजतेने स्वीकारू शकू अशा गोष्टी आहेत. पण इथून बरोबर. पुढचं नॉलेज आणि त्याची एनर्जी खूप वेगळ्या लेवलची आहे. आणि मॅडम, मी शक्तिपातचा साधक आहे, 7 वर्ष झाले. तर साधना करतो म्हणजे जेवढं माझ्या आहे, तर त्याच्यातले इतके विचित्र एक्सपिरियन्स आहे, जे मला एखाद्या वेळेस कधी वेळ मिळाला, भेट झाली, तर मी सांगू शकेल तुम्हाला. नक्की नक्की. हा, चालेल नक्कीच चालेल. सांगेल. सध्या कुठून आहात सर तुम्ही? मी अमरावतीलाच. अच्छा, अमरावतीला आहात का तुम्ही? चला हा, छान. कुठला एरिया? दस्तूर नगर. जवळ आहे एकदम. हो हो, जवळ आहे. मी मध्ये फोन केला पण आपली भेट नाही होऊ शकली. अच्छा पण अच्छा. जेव्हा कधी होईल पॉसिबल, मी म्हटलं ते पण ठरलेलंच असेल. ओके आणि हे मला म्हणजे मी सर्च करताना अनावधानाने फेसबुकवर मला ही लिंक दिसली, ओके. आणि तेव्हा म्हटलं माहिती की जॉईन. तेव्हा माहिती नव्हतं म्हणा की नाही मॅडम नाही अमरावतीचे आहे. नाही नाही. ओके आणि मी तुम्हालाच फोन करत होतो, पण ते नेमकी म्हटलं ठीक आहे, हे पोहोचली आहे, म्हणजे या पद्धतीने हळूहळू आपण पोहोचू. ओके ओके. चला छान. अजून कुणाचा पेन कमी झाला? श्रद्धा मॅडम अनम्यूट करा. आपल्याला पाणी पण चार्ज करायचंय, कुणी जाऊ नका. मॅम, मी खरं सांगते तुम्हाला, आज सकाळीच मला खूप जास्त कानाचा त्रास होत होता. मला 2 आठवड्यापूर्वी कानाचं इन्फेक्शन झालं होतं. तर ते गोळ्या घेऊन कमी झालं होतं, पण आज सकाळपासून पुन्हा दुखायला चालू झालं होतं. तर अक्षरशः पूर्ण 1-2% फक्त राहिलेलं आहे. मी डॉक्टरकडे जाणार होते आज संध्याकाळी, आता पुन्हा विचार करावा लागेल, आता जायची गरज नाही भासणार होती. ग्रेट. संध्याकाळी झोपताना परत दोन्ही हात रब करायचे, रेकीला कॉल करायचं, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं, आणि दोन्ही हात कानावर जिथे दुखतंय तिथे ठेवून द्यायचं. बाकी आपण ट्रीटमेंटची प्रोसेस नंतर एक्सप्लेन करणारच आहे. सध्या टेम्पररी तुम्ही ही गोष्ट करू शकता. छान. थँक्यू. ओके. पूजा राठी मॅडम. मैम मुझे ठीक है, आई एम नॉट कंफर्टेबल इन मराठी, ओके, नो बट प्रॉब्लम. वी कैन अंडरस्टैंड हिंदी ऑल्सो. एक्चुअली आई एम सो हैप्पी, क्योंकि एकदम लाइव बोलते हैं ना, आज लाइव एक्सपीरियंस मुझे हुआ है रेकी का। बिकॉज आज सुबह मॉर्निंग वॉक कर रही थी ना, तो मेरा पैर ट्विस्ट हो गया था, तो बहुत ज्यादा मुझे ना चलने में दिक्कत हो रही थी आज। मतलब मैं अच्छे से चल भी नहीं पा रही थी, लंगड़ लंगड़ के चल रही थी। और अभी जैसे आपने मुझे रेकी दिया और किया, तो मतलब इतना ज्यादा तुरंत इफेक्ट हो गया कि मतलब मैं चल पा रही हूँ प्रॉपरली, बिना लंगड़े चल वेरी रही गुड. हूँ। 80-90% मुझे रिलीफ लग रहा है, ठंडा लग रहा है उस जगह पे। सो आई एम वेरी मच हैप्पी, और बहुत अच्छा लग रहा है मुझे। यस. आप वैसे कहाँ से हो? मैं पुणे से हूँ मैडम। पुणे से. वेरी गुड. चलो बढ़िया. थैंक यू सो मच मैम। थैंक यू थैंक यू. सुजाता मॅडम. मॅम, सॉरी तुम्हाला त्रास देते. ऍक्च्युली झालं काय, जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हेशन सुरू झालं तेव्हा ऑफिसमध्ये इमर्जन्सी मीटिंग आली, त्यामुळे मला अटेंड करता आले ना. आय एम फीलिंग मॅडम सो आजचं सॉरी. रेकॉर्डिंग बघून तुम्ही ही प्रक्रिया रिपीट करू शकता. होऊ शकेल ना? कुठलं चालेल ना? ऍक्टिव्हेशन होईल, पण जे हिलिंग हा. झालं दिलं ना मी, त्याचा इफेक्ट होईल पण कमी होईल. जे मी लाईव्ह हिलिंग देते तेव्हा हो, माझा तेच मी प्रेझेन्स मिस असतो, केलं. तर ते नाही हो, होणार. तेच मी मिस पण केलं. तुम्ही हा. ऍक्टिव्हेशनची प्रॅक्टिस तुम्हाला इथे 21 दिवस कंटिन्यू पुढे करायचीच आहे. ओके ओके. हा, पण मी हिलिंग मिस केलं मी. ओके ठीक. दिलीप सर. मग आपण पाणी चार्ज करतोय, लास्ट आपण बघू. बोला सर. हॅलो, नमस्ते मॅडम. नमस्कार सर. हा, मला मानेचा खूप त्रास होता, म्हणजे आहेच, पण आता एवढं म्हणजे फरक जाणवतोय एकदम, रिअली की एकदम म्हणजे चमत्कार झाला असं वाटतंय. हा चमत्कार म्हणजे तुम्ही आमच्या सगळे घरातले, माझा स्वतः मुलगा. स्वतः करू शकणार आहे. मी फक्त माध्यम आहे. आता आपल्या जुन्या एक स्टुडंट म्हणजे ज्या सध्या ग्रँड मास्टर उज्ज्वला मॅडम, तुम्ही सांगा
की हे सगळं शिकून तुम्ही करू शकता की नाही करू शकत? आता अनम्यूट करा. येस मॅडम, आमचे एक्सपिरियन्स तर खूपच छान आहे आणि म्हणून मी हँड रेज केला. कारण आज आपल्या क्लासमध्ये माझे वडील, भाऊ, बहीण सगळे बसलेले आहेत आपल्या क्लासमध्ये. अच्छा. तर मी तुम्हाला सांगते, हा एक्सपिरियन्स इतका सुंदर आहे ना, की आपण पाणी चार्ज करू शकतो आपल्या हातात, नाही आपण फूड चार्ज करू शकतो. आणि दिवस इतका सुंदर जातो ना मॅडम, की मॅडम बरोबर करायची जादू वेगळीच असते. पण ती एनर्जी मॅडम आपल्या पण हातामध्ये देतातच. म्हणजे एक्सपिरियन्स खूपच सुंदर असतात हे. आणि आपण लोकांनाही मदत करू शकतो याच्यामुळे. म्हणजे माझा एक्सपिरियन्स तर खूपच छान आहे मॅडम. म्हणजे मी ज्यांना ज्यांना हिलिंग देते, हे देते, त्यांना खूप खूप फरक पडलेला आहे त्याच्यामुळे. आणि ते क्रेडिट सगळं तुमचं आहे मॅडम. आज मला आपल्या एका स्टुडंटचं छान पत्र आलं. त्यांचा मुलगा बोलत नव्हता, तो बोलायला लागला. इतकं सुंदर पत्र, म्हणजे वाचून आनंद होतो की लोक त्यांना विचारायला लागले की नेमकी तुम्ही कुठली ट्रीटमेंट दिली मुलाला, की मुलामध्ये इतका सुंदर बदल झाला. तर हे येस सगळ्या मॅडम, गोष्टी, माझ्याकडेही ह्या खूप सगळ्या छान गोष्टी छान तुम्ही पेशंट सगळे आले. करू शकता भविष्यात सेकंड आणि थर्ड हो लेवल हो, मध्ये. नक्कीच नक्कीच. चला, छान, थँक्यू. सो आता आपला थँक्यू. नेक्स्ट, थँक्यू मॅडम. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे. मला माहिती आहे भरपूर लोकांना अनुभव आले आहेत, सांगायला तुम्हाला आवडेल, पण आपल्याला पाण्याला चार्ज करायला पण शिकायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचे अनुभव आणि आपण ते लास्ट डे ला नक्की घेऊ. सो आता जे आपण करणार आहे ते पाणी चार्ज करायचं आपण टेक्निक शिकणार आहे, जे या क्लासेस मधला एक सुंदर अनुभव आहे आणि मला प्रॅक्टिकल करून घ्यायला खूप आवडतं. आणि याच्यावरनं आज सायंटिफिकली आपण प्रूव्ह करणार आहे की आपल्या विचारांचा आणि आपल्या शब्दांचा प्रभाव आपल्या पाण्यावर जर होत असेल, तर मग आपल्या अन्नावर, आपल्या घरच्या कपड्यांवर, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुमचं वास्तव्य आहे, तुमचा औरा आहे, तिथे सगळीकडेच त्याचा फरक पडतो. तर ते सगळ्यात पहिले, पाणी हे खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि पाणी म्हटलं जातं ना, पाण्याला कुठल्याही रंगात मिक्स केलं तर तो मिक्स होऊन जातो, त्या रंगानुसार ढालतो. त्याच पद्धतीने या पाण्याला जर आपण सकारात्मक व्हायब्रेशन दिले, तर तुमच्या हातातील पाण्याला तीर्थाची चव देखील येऊ शकते. हा सुंदर अनुभव आत्ता लाईव्ह मध्ये आपण घेणार आहोत. तर रेडी आहात सगळेजण? पाणी एक ग्लास घ्यायचा आहे सगळ्यांनी सोबत, आणि एक नॉर्मल एक सिप घेऊन टेस्ट करा की लिटरली ते पाण्याची चव कशी आहे. ते तुम्हाला एक्सपिरियन्स होऊन जाईल. एकच घोट घ्यायचा आहे आणि त्या पाण्याची चव एक्सपिरियन्स करा की पाण्याची चव कशी आहे. नॉर्मल जे पाणी आहे तसंच आहे. ओके. आता दिव्य रेखचे ग्लास बाजूला ठेवा आणि रेखीला कॉल करा. रेखीला कॉल करायचा आहे. सगळ्यांनी दोन्ही हात रब करा आणि दिव्य रेखी शक्तीला आवाहन करायचंय. मी स्वतःचा, प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना शिकून घ्या. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि या पाण्याचं पण आभार मानायचं. पाण्याचा ग्लास, बॉटल जे काही ते हातात घ्यायचं आहे. मी या पाण्याचं देखील आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता पाण्याला आपण थँक्यू म्हटलं आणि आता प्यायचं नाहीये, आता अफर्मेशन द्यायचं याला. आता आपण या पाण्याला चार्ज करतोय, या पाण्यामध्ये सकारात्मक व्हायब्रेशन तयार करतोय. सध्या आपण हे आजारी व्यक्तीसाठी बनवू शकतो, पण सध्या आपण या पाण्याला अफर्मेशन काय देणार आहे? हे पाणी दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने चार्ज झालेला आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. असं 11 वेळा अफर्मेशन द्या, हात असा राऊंड त्याच्या समोर फिरवून मनोमन प्रार्थना करा की या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. असं 11 वेळा अफर्मेशन द्यायचं आहे. या पाण्याला दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने, बोट जोडलेले ठेवा. श्रद्धा मॅडम बोट जोडलेले, हा. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची, अगदी हळूवार 11 वेळा फिरवा मनापासून. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानता त्यांना आवाहन करायचंय, दिव्य रेखी शक्तीला आवाहन करायचंय. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. 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 या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे.
आणि हे पाणी मला संपूर्ण आरोग्य देण्यासाठी दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या कृपेने चार्ज झालेला आहे. मला संपूर्ण आरोग्य देण्यासाठी दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने व ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी चार्ज झालेलं आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी चार्ज झालेलं आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी चार्ज झालेलं आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी चार्ज झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा हे हो, हे ईश्वर ऐसा हे हो, हे ईश्वर ऐसा हे हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता हळूवार हे पाणी पिऊन बघा आणि पाण्यात काय चव बदललेली आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. दीप्ती माळी मॅडम बोला. मॅडम, हे पाणी आता आपण चार्ज केलंय ना, तर हे हंड्यात ओतलं तर चालेल का? मॅडम हे पहिले स्वतः प्या ना, मग तुम्ही आता किती पाणी चार्ज करू शकणार आहे, पिऊन टाका मग हंड्यात होता चार्ज करून. हो. हंडा चार्ज करायला शिकवणार आहे मी. हा, श्रद्धा मॅडम बोला. अत्यंत थंड होतं पाणी मॅम. हा, आणि आधी जेव्हा मी टेस्ट केलं होतं थोडंसं असं कडवट क्षार जे असतात ना त्याची चव लागत होती, पण आता एकदम निर्मळ पाणी लागत होतं. चव सुद्धा बदलली होती त्याची आणि थंडावा तर खूप छान होता त्याचा. छान, ग्रेट. रंजना मॅडम, माईक माईक ऑन करा रंजना मॅडम. हा बोला. हा हा, नमस्ते मॅडम. मी पहिल्यांदाच तुमचा क्लास जॉईन करतेय. सकाळी शक्तिपात पण छान झाला. माझा पहिलाच अनुभव होता, खूप छान झाला. आता पाण्याची टेस्ट पण बदलली आणि माझ्या खांद्यात कॅल्सिफिकेशन झालेलं आहे. मगाशी आपण हिलिंग दिलं ना, त्यांनी खूप म्हणजे जवळजवळ 50% माझं बरा झालेला आहे. आणि मी त्याच्यावरती आता ट्रीटमेंट घेते 3 महिन्याची. 1 महिना झालाय, पण तेवढं 1 महिन्यात 50% जेवढं झालंय तसंच आता मला जाणवलं 5 मिनिटात तुमच्या ह्याच्या. त्यामुळे धन्यवाद. थँक्यू मॅडम, धन्यवाद. रेश्मा भागवत. मॅडम, माझं पण पाठीचं दुखणं होतं. पहिले मी हिलिंग दिले एक हाताने, पण एक साईडचा हात जड झाला ज्या ठिकाणी दुखणं होतं, आणि दुसरा साईड एकदम नॉर्मल होता. म्हणजे व्हायब्रेशन जाणवत होते पण एकदम नॉर्मल होता. पण त्याच्यानंतर परत तुम्ही आम्हाला जे मेडिटेशन हे दिलं ना हिलिंग, त्याच्यानंतर आता मला काही जाणवत नाही. म्हणजे हलताना डुलताना पण काही त्रास होत नाही. आणि पाण्याची चव एकदम नारळ पाणीच्या चवासारखी आलेली. व्हेरी गुड, खूप छान. ज्योती सालबर्डे मॅडम. नमस्कार मॅडम. बोला. माझं पहिलीच वेळ आहे मॅडम. तुमचे व्हिडिओ नेहमीच ऐकते मी, पण थोडंसं मिससमज याच्यात माझं होत नव्हतं. यावेळेस अगदी म्हणजे अगदी दाटून आलं होतं की रेकी शिकायचीच आहे. पण मला मॅडम ऑफलाईन शिकायची होती. मी अमरावतीचीच आहे. पण ऑफलाईन येऊ शकता. अमरावतीवाल्यांसाठी फायदा आहे, जेव्हा बॅच चालू असते तुम्ही येऊ शकता ऑफलाईन. होतं, पण ते मी त्याच्यात मेसेज पण टाकला होता मॅडम की कसं म्हणून, म्हणजे कसं हे करायचं, तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा. मला ऑफलाईनच शिकायचे आहे मॅडम. हे तर मी करतच आहे कंटिन्यू. आणि एक मी तुम्हाला माझं आत्ताचं म्हणजे माझी तर पहिलीच वेळ आहे तुमची. मी खूप दिवसाची ऐकत आहे तुमचं. मला पायाला म्हणजे चेअरवरून उठल्याबरोबर मला चालता नाही येत. म्हणजे मी अक्षरशः लंगडत, माझा मुलगा येतो माझा हात धरायला. आता मी जस्ट हे केलं कारण सकाळी माझे ना तुमचे ते शक्तिपातच्या वेळेस माझ्या इथं नेटवर्किंगचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे माझं नाही झालं मॅडम. आज सकाळी खूप वेळा ट्राय केला मी आज. तर अगदी आता मी सहज उठली पाण्याचा ग्लास घ्यायसाठी. काही म्हणजे काहीच नाही. मला इतका आनंद झालेला काय सांगू तुम्हाला. म्हणजे खूप म्हणजे एकदम त्याच्यातून दुखणं चालू गेलं. आता तुम्ही सांगत आहे मला, ते अनुभव देत आहेत ना शक्तिपाताचे याचे, मला ते समजून नाही राहिलं आता शक्तिपात काय आहे काय नाही आहे. तर मॅडम फक्त मला एकच करा. मला खूप पायाचा त्रास आहे. मी तुम्ही ते 5 मिनिटाचं दिलं ना, तितक्या वेळात जर माझं असं झालं तर माझं किती हे होईल. असं तुमचं तुम्ही करावं याच्यासाठी मी फ्री क्लास घेत आहे. माझ्यावर डिपेंड नका राहू.
नाही नाही, पण शक्तिपातच माझं गेलं ना मॅडम, मला खूप शक्तिपात खराब. त्याच्यासाठी ज्यांचाही शक्तिपात मिस झालाय त्यांच्यासाठी दोन पर्याय आहे. एक, हम्म. पुढची बॅच चालू होईल त्या बॅचला पण तेव्हाही शक्तिपात पहाटेच राहील, तो तुम्हाला घरूनच करावा लागेल. हो हो, ठीक आहे ना, ठीक आहे. घरूनच. दुसरा हा पर्याय हा आहे की ज्यांना आता आपली सेकंड लेवल चालू होणार आहे 25 तारखेपासून. हा ठीक आहे, आता थोडक्यात माहिती देते. 25 तारखेपासून चालू होणारे आपल्या बॅचला हम्म. ऍक्च्युली मला त्या क्लासची सेकंड लेवल, थर्ड लेवल, त्याच्यासोबत क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग या 4 कोर्सेसची फी 5,000 रुपये. हा ठीक. लाईफ टाइम ऍक्सेस आहे, कितीदा बॅच रिपीट करू शकता. ISO सर्टिफाईड सेंटर आहे, तुम्हाला सर्टिफिकेट मिळतील लेवल 1, लेवल 2, लेवल 3 चे. कितीदा बॅच रिपीट करायला याच्यासाठी सांगते, कारण पहिली बॅच शिकता शिकता जाते, दुसरी बॅच समजते आणि तिसऱ्या बॅच मध्ये तुम्ही परफेक्ट हिलर बनता. आणि मन लावून जर चांगलं हिलर बनायचं असेल तर ऍटलीस्ट 3 बॅचेस तरी रिपीट कराव्या लागतात. तेव्हा तुम्ही तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या समस्यातनं बाहेर येता, कारण ही कुठली जादू नाही आहे. ठीक नाही आहे. नाही. आता मला हो. काल मेसेज आला, मॅडम सेकंड थर्ड लेवल फ्री आहे का? ती फ्री नाही आहे. माझी याच बॅचची फी 12,000 होती, पण मी ग्रॅटिट्यूड म्हणून गेल्या 1 वर्ष झाले लेवल 1 कंटिन्यू फ्री मध्ये देत आहे. सेकंड आणि थर्ड लेवल विथ लाईफ टाइम ऍक्सेस रेकॉर्डिंग, त्याचं माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे, तिथे तुम्हाला मिळतं. त्याच्यात ऍक्सेस दिला जातो. आणि ही फक्त 5,000 रुपये फी आहे, सेकंड लेवल, मास्टर लेवल. जेणेकरून त्याच्यात तुम्ही ज्या लोकांना अर्निंग करायचं आहे, आपले हिलर्स लोक 60,000 ते 1,00,000 रुपये महिना कमवून राहिलेत. ट्रेनर लोक सोडून द्या, त्यांचं हे नाहीये, पण अर्निंग बाजूला ठेवा. आपण आपल्या जीवनातले प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह करू शकलो, आज दवाखान्यात गेले तर सगळे रिपोर्ट काढायला 5,000 चालले जातात पहिल्यांदाच. पण आपल्याला या 5,000 तुम्हाला लाईफ टाइम ऍक्सेस आहे. तुम्ही स्वतःच इतरांच्या जीवनातले प्रॉब्लेम सोडवण्याचं एक सुंदर माध्यम बनणार आहे. आपण कुणाचे औषध बंद करायला सांगत नाही. पुढे पुढे तुम्ही शिकणारच, अजून आपलं सेशन बाकी आहे. ठीक आहे, घाई कुणालाच करायची नाहीये आणि पैसे काही आता पाठवायचे नाहीये, ते मी सांगेल तुम्हाला आता मॅडम. कारण मला काल मेसेज आला म्हणून मी उत्तर दिलं की बाबा सेकंड थर्ड लेवल फ्री मध्ये घेईल तर मग मला झूमचं 7,000 भाडं भरावं लागतं, स्टाफ पेमेंट आहे, सगळं आहे. तर त्याच्यामुळे जे 10 दिवसांचं सेशन माझ्यानी फ्री देणं शक्य आहे. आणि बाकीचे मिनिमम फी वर आपलं आहे, त्याच्यासाठी काही आपण काही खूप फी तुमच्याकडनं आकारत नाही. कारण तेवढं ऍप मेंटेनन्स, झूम मेंटेनन्स, इंटरनेट मेंटेनन्स या सगळ्या गोष्टींसाठी जे लागतं तेवढी आपण नॉमिनल फी. गंमत सांगते, या वेळेसपासनं तुम्ही 5,000 फी दिल्यानंतर 930-40 रुपये मला जीएसटीच पे करावं लागणार आहे. म्हणजे इन हँड माझ्या फक्त 4,000 नाही येणार, सगळा स्टाफ पेमेंट करून लाईफ टाइम ऍक्सेस साठी मला फक्त 3,000 रुपये फी येणार आहे. ही फॅक्ट सांगते मी तुम्हाला, काही असं लपवून ठेवणं वगैरे काहीच नाहीये. कारण एवढी मोठी अमाऊंट तुमच्याकडनं काही घेत नाही. 5,000, कारण 1,000 हा एका विद्यार्थ्याच्या मागे मेंटेनन्स कॉस्ट आहे. 1,000 रुपये, कारण ऍप ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाइम दिलेला आहे. रेकॉर्डिंग तुम्ही केव्हाही बघू शकता, लाईव्ह सेशन अटेंड करू शकता, ते ह्या सगळ्या मॅनेजमेंटसाठी असतं. आणि 3,000 रुपयात तुम्हाला लाईफ टाइम ऍक्सेस कुठेच भेटत नाही. ते लिटरली सांगते, मला त्याच्यातनं सोर्स ऑफ अर्निंग जो मला खर्च काढून माझं निघतं ना, आय एम सॅटिस्फाईड विथ दॅट. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्या ज्यांना कोणाला ऍडमिशन करायचं, आपलं पुढच्या गुरुवारपासून ऍडमिशन चालू होणार आहे, आता नाही. सेकंड आपला ठरलेला असतो, गुरुवारीच आपण ऍडमिशन स्टार्ट करत असतो. पुढच्या गुरुवारी आपलं ऍडमिशन, अजून एक खूप सारं सिलेबस बाकी आहे. नाही तर मग म्हणाल की उद्याची सुट्टी आणि सोमवारी काय पू, अजून सेशन बाकी आहेत आपले. पहिले लेवल 1 पूर्णपणे व्यवस्थित शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला पुढे जायचं आहे, देन वी कॅन गो अहेड. ओके. तेव्हा ऑफलाईन राहील का मॅडम? तेव्हा ऑफलाईन, ऑफलाईन. अमरावतीवाले ऑफलाईन येऊ शकतात. आता तुम्हाला गंमत सांगते, आताच एका पुण्याच्या मॅडमचा फोन आला, ग्रँड मास्टरचं अटुनमेंट घ्यायला ते अमरावतीत येतात. पुणे मुंबईचे सगळे बरेचसे स्टुडंट त्यांना अटुनमेंट घ्यायचं असलं की ते ऑफलाईन मध्ये येऊन घेतात. पण ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये शक्तिपाताचा काहीच फरक पडत नाही, सारखाच रिझल्ट असतो, हे मी तुम्हाला सांगते. पण एखाद्याची श्रद्धा असते की नाही मॅडम तुम्हाला भेटून प्रत्यक्ष घ्यायची असते अटुनमेंट, तर ते येतात, नाही तर गरज नाहीये. नाही, मी सेकंड लेवल मॅडम ऑफलाईनच करेल. बिलकुल बिलकुल. ग्रुपवर ऍड्रेस आणि हे विचारेल तुम्हाला. थँक्यू मॅडम. ठीक ठीक ठीक. ओके. गुगलवर माझं नाव जरी टाकलं ना, सगळं येऊन जातं. डॉक्टर बरं. मंजुषा तांडेकर किंवा वर्टेक्स हिलिंग सेंटर तुम्ही फक्त गुगलवर टाकलं तरी सुद्धा तुम्हाला सगळे डिटेल्स येऊन जातात. हा ठीक आहे. ठीक ठीक आहे. आहे. ओके. ओके, चला, ओके. थँक्यू. स्मिता मॅडम बोला, पाणी चार्ज झालं की नाही झालं? झालं. काय वाटलं? झालं. खूप छान टेस्ट. आधी मी तांब्याच्या याच्यात घेतलं तर त्या कॉपरचं पिलेलं पाणी आधी कॉपर सारखं टेस्ट होता आणि मग एकदम असं गुडगुडीत आणि एकदम असं गोड गोड पाणी लागायला लागलं.
आणि मी त्यात अफर्मेशन दिलं होतं, माझ्यासाठी दिलं होतं आणि माझ्या मुलासाठी पण दिलं होतं. त्याला बराच 2-1.5 महिन्यापासून खोकला आहे, तर बसत नाहीये. तर मग मी पण पिलं, मला खूप छान वाटलं आणि त्यालाही दिलं, तर त्याने पण पिलं. आहे ते. चला छान. हम्म. हनुमंत सर बोला. हा मॅडम नमस्कार. नमस्कार. पाणी चार्ज केलं आणि माझ्या हाताला अजूनही व्हायब्रेट आहे. छान. तसाच आहे, अजून गरम लागतोय माझा हात आणि एकदम असं छान आणि अजून गोडवा आहे तोंडाला. चला म्हणजे छान. जसं नारळाचं पाणी पितो तसंच आहे एकदम. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. बघा बरं, तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलली. राखी मॅडम लास्ट आपण अनम्यूट करा, मग आपण पुढचा टॉपिक आपल्याला क्लिअर करायचा, अन्न आणि पाणी टोटली कसं चार्ज करायचं सगळ्यांसाठी ते आपण बघू. बोला राखी तर मॅडम. मी रुपाली राऊत मॅडमची आभारी आहे, जिने मला तुमचा रेफरन्स दिला आणि मी एवढ्या लांबून सुद्धा तुमचा क्लास अटेंड करू शकते. गेले 10-12 वर्ष मी फायब्रोमॅल्जियामुळे त्रासलेली आहे, बॉडीमध्ये पेन आहे. यापूर्वी मी तुमचा एकच सेशन 5व्या दिवसाचा अटेंड केला होता आणि त्याच्यानंतर नवरात्रीमुळे अटेंड नाही करता आला, तो मी आता रिलिजियसली अटेंड करते आहे पहिल्या दिवसापासून. आज कालपर्यंत मला खूप थकवा जाणवत होता. मला कामं भरपूर आहेत, कारण आम्हाला इथे शिफ्ट व्हायचंय दुसऱ्या घरी. आणि मी कालच दुपारी मैत्रिणीला सांगत होते की मला माझी शक्ती पुरत नाहीये, मला काय होतंय तेच समजेना झालंय. आणि मी रेकीचे असं असे तुमचे क्लास जॉईन करते वगैरे असं. आणि आज सकाळी शक्तिपात घेतला. 3:15ला मी उठले, आंघोळ वगैरे करून पूजा करून मी शक्तिपात घेतला आणि एक 5:30ला मला थोडी झोप आली. मी 5:30 ते 8 झोपले. पण त्याच्यानंतर मी कंटिन्युअस काम करते आहे. आज मला अजिबात थकवा जाणवला नाही. आता तुम्ही ही दिलं तर मला बटकच्या या ठिकाणी जिथे आपले हात संपतात तिथे खूप दुखतं. तर मी आता तिथे हात ठेवले होते, आता मला तिथे हलकं वाटतंय. ऑफकोर्स माझं वजन वाढलंय, ते कमी करायला हवंय डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे. पण नाऊ आय एम फिलिंग व्हेरी व्हेरी लाईट. सो मी खूप धन्यवाद आहे तुमची, रेकीची खूप खूप आभारी आहे. खूप आणि छान. थँक्यू. आपल्या मिस्टरांकडे व्हिजिट साठी आलेली, ती 2 दिवस माझ्याकडे राहायला आली होती. तेव्हापासून तुमचा क्लास सुरू झाला, तर तिलाही मी जॉईन करायला लावलं की म्हटलं तूही. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्कार. खूप छान. चला थँक्यू. तर आता आपण पूर्ण फॅमिलीसाठी पाणी कसं चार्ज करायचं, अन्न कसं चार्ज करायचं ते आपण बघणार आहोत. ओके. तर बघा, आता हे पाणी आपण स्वतःसाठी केलं. अगदी आता तुम्ही म्हणाल की हे आम्ही स्वतःसाठी केलं, मग घरच्यांना कसं द्यायचं. तर त्या पाण्यात घरचा जिथे तुम्ही पाणी स्टोअर करता, माठ आहे, भरणं आहे, हंडा आहे, जे जे ज्या ज्या पद्धतीने जिथे पाणी स्टोअर करता. आता काही लोक डिरेक्टली फिल्टरनीच पाणी भरतात, जेवढी गरज आहे तेवढंच पाणी वापरतात. तर त्यांनी काय करावं. रेकीची प्रार्थना करायची आहे. जिथे फिल्टर लावलाय तिथे दोन्ही हात ठेवायचे बाजूला. खाली पायाखाली आसन ठेवणं गरजेचं आहे. आसन नसेल तर चप्पल चालते, स्लीपर चालते. रेकीला आंघोळीचं, महिलांच्या अडचणीचं, पिण्या खाण्याचं कुठलंही बंधन नाही आहे. मन चंगा तो कठौती में गंगा, इस तरह आप रेकी का इस्तेमाल कहीं भी किसी के भी काम में ला सकते हो. ठीक आहे. पण दुसऱ्याला हिलिंग दिल्यानंतर त्याचं कनेक्शन नाभीपासून कट 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 करायला विसरायचं नाही. तर मग पहिले प्रार्थना करायची आणि अफर्मेशन बघा. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय अफर्मेशन द्यायचं आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. रेकीला जात धर्म पंथ कुठलाही बंधन नाहीये. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्यांना नामस्मरण करून तुम्ही या ऊर्जांचा वापर स्वतःसह आणि इतरांच्या जीवनामध्ये निश्चितच करू शकता. ठीक आहे. हे झालं पाण्याचं अफर्मेशन. आणि एखाद्या आजारी व्यक्तीला जर पाणी चार्ज करून द्यायचं असेल तर स्पेशल हे पाणी मी या व्यक्तीला देत आहे. अमुक त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. समजा आता माझ्या मुलाला मी देत आहे, सर्दी झाली आहे, तर हे पाणी मी माझा मुलगा मानव्याला देत आहे. याला हे पाणी पिल्यामुळे संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे असं म्हणून 21 वेळा हात फिरवायचा आहे. पूर्ण श्रद्धेने पाणी चार्ज करायचं आहे. रेकीला थँक्यू म्हणायचं आहे, मुलाला थँक्यू म्हणायचं आहे, ईश्वर गुरूंना थँक्यू म्हणायचं आहे आणि ते पाणी प्यायला द्यायचं आहे.
तुम्हाला गंमत सांगते, आपले एक स्टुडंट आहे अमरावतीचे, बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. कोरोनामुळे मध्ये त्यांच्या घरासमोर ते गावाला गेले होते तेव्हा रांग लागत होती खोकला आणि याच्यासाठी त्याच्या आरती मॅडम त्याच्यासाठी डिस्टन्स हिलिंग करावं लागतं, नुसतं अफर्मेशननी काम होत नाही. सेकंड थर्ड लेवलमध्ये त्या टेक्निक शिकवल्या जातात. सध्या हा लेवल 1 म्हणजे स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे आणि आपण स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्यांना हील करू शकतो. मी जे तुम्हाला 5 मिनिटात एवढ्या सगळ्या लोकांना 5 मिनिटात जो जो बरं वाटलं त्याच्यासाठी माझी 15 वर्षाची साधना आणि थर्ड लेवलचे सिम्बॉल याच्या उपयोगामुळे ते फरक पडलेला आहे. लेव्हल 1 मध्ये सगळ्या गोष्टी शक्य नसतात. ठीक आहे, याची सगळ्यांनी जाणीव करून घ्या की आज जे आपण प्रयोग, नाही तर म्हणा मॅडम तुम्ही तर एवढं केलं पण मी मास्टर लेवलच्या एनर्जीनी केलं. तुमची लेवल आता फक्त पहिल्या लेवलची आहे, 10% एनर्जी आहे, हे लक्षात घ्या. सेकंड लेवल मध्ये ही ऊर्जा 40% होते, ज्याच्यात आपण जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकतो. आता जसं त्या मॅडम दुबईला बसलेल्या आहेत आणि इथून हिलिंग केलं, त्यांच्यापर्यंत पोहोचलं की नाही पोहोचलं. तुम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये आहात तरी सुद्धा ते हिलिंग पोहोचतं. हे गोष्ट आपण सेकंड लेवल पासून करू शकतो. आणि थर्ड लेवल मध्ये जगाच्या पाठीवर तर करतो, पण त्या ऊर्जांचा फ्लो एवढा वाढतो की एखाद्या जीवनात समस्या आली तर ती का आली याचे सुद्धा इंटेन्शन मिळतात. भूत भविष्य वर्तमानाच्या कल्पना तुम्ही जसं इंटेन्शन द्याल तसं तुमचं जीवन घडत जातं. त्याचं टेक्निक तुम्हाला मास्टर लेवल मध्ये मिळतं. म्हणजे अक्षरशः तुम्ही तुमच्या जीवनाला सकारात्मक आणि यशाच्या मोठ्या शिखरावर पोहोचवू शकता. ओके, त्यानंतर आता अन्नाला चार्ज कसं करायचं, कारण अन्न 100% ऊर्जा, उदर भरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. तर या अन्नाला चार्ज कसं करायचं. घरात स्वयंपाक झाल्यावर माझे जेवढे बांधव क्लासमध्ये उपस्थित आहे तुम्हाला आजपासून एक टास्क देते. घरी सकाळी स्वयंपाक झाल्यावर संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर 2-2 मिनिटं किचन मध्ये जायचं, जास्तीने 2 मिनिटं, किंवा डायनिंगवर जिथे सगळं अन्न आणून ठेवलेलं आहे तिथे तुम्ही एक प्रार्थना करायची आहे. एकच, जसं पाण्याला प्रार्थना केली आहे, दोन्ही हात रब करायचे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, आणि हे अन्न ग्रहण करणाऱ्या सगळ्यांचा आभार, ह्या अन्नाचा आभार म्हणायचा आहे. आणि एकच अफर्मेशन द्या, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, असं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. हळूहळू घरातले लोक तेच राहतील, पण घरातले सगळी एनर्जी बदललेली तुम्ही अनुभव करू शकणार आहे. आणि जीवनाचा खऱ्या अर्थाने परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवनाचा अनुभव तुम्ही घेणार आहे. पण जादूची कांडी नाही आहे, त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. सो आज सकाळचा शक्तिपात, आजचं हे सेशन, अन्न पाण्याला चार्ज केल्याचा अनुभव आणि ऍक्टिव्हेशनचा अनुभव अवश्य ग्रुपवर शेअर करा. तुमच्या शेअरिंग हे मला माझ्यासाठी प्रेरणा आहे. तुम्हाला जी युट्यूबची लिंक भेटलेली आहे, आता 291 लोक आहेत, याच्यातले जेवढे लोक आपले सबस्क्रायबर नाही आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लवकरच आपण एक खूप पॉवरफुल सिरीज चालू करतो व्हिडिओची, ज्याच्यातनं तुम्हाला तुमच्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशनसाठी खूप मदत होणार आहे. आणि लिटरली तुम्ही जर त्या सगळ्या प्रॅक्टिस केल्या तर तुमच्या जीवनात खूप सकारात्मक बदल होईल. सो मला ऐकून घेतलं याच्यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ज्यांचाही शक्तिपात राहिलेला, इकडे जसे मला काही मेसेज येतात आहे, त्यांच्यासाठी एक सूचना आहे. ती सूचना, ज्यांचा शक्तिपात राहिला त्यांनी एक गोष्ट करायची आहे की 2 प्रकार असतात शक्तिपात राहिला तर. एक तर नेक्स्ट बॅच रिपीट करा, तिथे तुमचा शक्तिपात होईल. आणि ज्यांना आता सेकंड लेवलला यायचं आहे 25 तारखेच्या बॅच पासनं, तर त्यांनी 5,000च्या ऐवजी 5,500 रुपये फी पे करावे लागणार आहे. तर तुमचा शक्तिपात करून दिला जाईल लेवल 2च्या शक्तिपाताच्या आधी, म्हणजे तुम्ही नेक्स्ट बॅच रिपीट करू शकणार सेकंड आणि थर्ड लेवलची. ओके, सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. परत भेटू. उद्या सुट्टी आहे, सोमवारी आपल्या नियमित वेळेवर आपण भेटणार आहे. पण सोमवारी एक व्यक्ती आपल्या सोबत ठेवायची आहे, कारण सोमवारचा आपला विषय आहे औरा. त्याच्यात आपण औरा बघायला शिकणार, औरा स्कॅन करायला शिकणार, औरा फील करायला शिकणार आहे, औराला क्लिन्झिंग करायला शिकणार आहे. तर डोंट मिस मंडे सेशन. ठीक आहे, अजून एक मंगळवारी आपलं खूप पॉवरफुल सेशन राहणार आहे. मंगळवार म्हणजे प्रत्येक सेशन मध्ये नवीनच शिकायला भेटणार आहे. यू कॅन टेक दॅट. तुम्ही त्याचा अनुभव घेणारच आहे. ओके, सो धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. परत भेटू
मंडेला 5:30 वाजता. थँक्यू व्हेरी मच.